घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं संरक्षण व्हावं, त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून 2017 मध्ये रेरा कायदा लागू करण्यात आला. या कायद्याचा ग्राहकांना खरंच फायदा झालाय का, हे जाणून घेण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय ॲडव्होकेट अमृता भोसले साळुंके यांना. त्यांना या क्षेत्रातला 20 वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे. 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्टचं रेरा रजिस्ट्रेशन त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलंय आणि रेराशी संबंधित 300 पेक्षा जास्त कंप्लेंट्स त्या सध्या हँडल करतात. त्यांच्याकडनं या विषयावर आपण मार्गदर्शन घेऊया. आता 2017 मध्ये रेरा कायदा लागू झाला आणि त्याच्या आधी मोफा किंवा हाऊसिंगचे बरेच कायदे ॲप्लिकेबल होते. मात्र त्या कायद्यांमध्ये लोकांना पोझिशन कधी द्यायचं, म्हणजे प्रोजेक्ट कधी कंप्लीट करायचं हे सांगितलेलं होतं. तर त्यांना वाढीव वेळ किती, तर 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा वाढीव कालावधी असा बिल्डरला मिळायचा. मात्र त्याही म्हणजे एक्सटेंडेड टाईममध्ये पण जर का प्रोजेक्ट पूर्ण नाही झालं तर बिल्डरला कुठल्याही पद्धतीची शिक्षा नव्हती. त्यामुळे एकदा आपण फ्लॅट बुक केला की मग त्याचं पोझिशन कधी मिळेल किंवा त्याचं जे काही कंप्लायन्सेस आहेत ते कधी होतील, तर हे सगळं आपण बिल्डरवरती विश्वास ठेवायचा, बिल्डरला पैसे देत राहायचे. बरं, पैशाचे पण स्लॅब ठरलेले नव्हते. बिल्डर जसे डिमांड लेटर देतील किंवा आपण स्वतः जाऊन बघायचं साईटवरती की किती काम झालंय आणि मग त्या पद्धतीने आपण पैसे द्यायचे. आणि प्रोजेक्ट डिले झाला तर मग अडकलाच तो, तुमचा फ्लॅट अडकला, तुम्हाला कधी पोझिशन मिळेल ह्याचं काही टाईम लिमिट नव्हतं. मात्र 2017ला जेव्हा रेरा कायदा आला तेव्हा प्रत्येक प्रोजेक्ट हे कायद्याअंतर्गत रजिस्टर व्हायला पाहिजे असं कंपल्शन केलं आणि तसं रेरामध्ये प्रत्येक प्रोजेक्ट रजिस्टर व्हायला लागलं आणि मग प्रत्येक प्रोजेक्टला रेराचा एक नंबर मिळायला लागला. आता कायद्यामध्ये या सगळ्या इतर कायद्यांपेक्षा वेगळं काय होतं, तर पोझिशनची डेट तुम्ही वेबसाईटवरती रजिस्ट्रेशनच्या वेळेस, प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनच्या वेळेस देणं हे कंपल्सरी होतं. मग त्याला एक्सटेन्शन किती मिळू शकेल याच्यासाठी टाईम लिमिट दिलं गेलं. त्यानंतर या कायद्यामध्ये तुम्हाला जर 1 वर्षापेक्षा जास्त उशीर होत असेल प्रोजेक्टला तर मग तुम्हाला सगळ्या फ्लॅट बायर्सकडून जेवढे पण बुकिंग झालेत त्यापैकी मिनिमम 50-51% तुम्हाला कन्सेंट घेऊन, म्हणजे लोकांना सांगून त्यांच्याकडनं सह्या घेऊन मगच तुम्हाला ते पुढचं वाढीव मुदत किंवा एक्सटेन्शन ज्याला म्हणतो आपण ते मिळणार असं कायद्यामध्ये होतं. जे अतिशय योग्य पद्धतीने लागू झालंय, ज्या पद्धतीने आता कायदा काम करतोय किंवा ज्या पद्धतीने आता प्रोसेस चालू आहे, तर ते हे सगळं एक एक लागू झालंय. खूप स्ट्रिक्ट पद्धतीने आता प्रोजेक्ट कंप्लिशन वेळेवरती व्हायलाच पाहिजे असा ह्या कायद्यामुळे फरक पडलेला आहे. आणि प्रोजेक्ट जेव्हा सुरू होतं तेव्हाच रेराचं रजिस्ट्रेशन होतं प्रोजेक्टमध्ये, बरोबर. मग तेव्हाच बिल्डरला कंप्लिशनची डेट अतिशय विचार करून द्यायला लागते, कारण एक्सटेन्शन घेणं एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे सर्वसाधारण लोकांना फ्लॅट घेताना रेरावरती जी डेट दिसते त्याच्याच जवळपास किंवा थोडासा 6 महिने डिले आपण धरून चालला तरी पण तेव्हा पोझिशन, त्या वेळेत पोझिशन मिळेल ह्याची गॅरंटी जास्त मिळाली. त्यानंतर मी जसं पैशाचं म्हटलं की पैसे कसे मागायचे, तर रेरा कायद्याने पैशासाठी पण स्लॅब दिले, स्लॅब टाकून दिले की तुम्ही ॲग्रीमेंटच्या आधी किती पैसे, बुकिंगला 10% घेऊ शकता, ॲग्रीमेंटला 20% घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पण म्हणजे फ्लोरिंग झालं किंवा ब्रिक वर्क झालं किंवा बाकीची काही कामं झाली तर त्या पण वेळेस किती % पैसे घ्यायचे हेही रेरानी ठरवून दिलं. त्यामुळे उगाचच अवास्तव म्हणजे काम 50% झालंय आणि बिल्डरनी 80%ची डिमांड पाठवली आणि ती आता पाठवली आहे तर द्यावीच लागते असं आता होत नाही. हे मेजर 2 बदल झाले रेरा कायद्यामुळे. बाकीचे तर आहेतच की आपल्याला प्लॅन सगळे वेबसाईटवरती दिसतात, प्लॅन रिवाईज झाले तर ते दिसतात, फ्लोअर्स वाढले प्रोजेक्टमध्ये तर तेही आपण बघू शकतो. म्हणजे विदिन काही महिन्यातच आपल्याला रिव्हिजनसाठी सगळं कन्सेंट पण घ्यावी लागते लोकांना सांगावं पण लागतं. त्यामुळे सर्वसाधारण बायरला आता प्रोजेक्टमध्ये काय चालू आहे, सद्यस्थिती काय आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने समजतं, बघता येतं. ट्रान्सपरन्सी खूप झाली रेरामुळे.